कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निवासची खमकी लक्ष्मी म्हणून लढणार आहे आई यांना साथ द्यायला, यांच्याबरोबर ही लढाई खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी बळ दे मला। काकू, लक्ष्मी काकू, काय म्हणता? ठीक, तू कधी आलास? अगं आत्ता झालो की। येते। काकू काय झालं? तुमचा मूड ऑफ वाटतोय जरा, काही झालंय का? मला कशाला काय होईल? काकू एक मिनिट। काकू सॉरी, पण मला काहीतरी झालंय हो. तुम्ही नेहमीसारख्या असत बोलत नाही आहेत, एवढं कळतं ना मला। आणि काकू काही प्रॉब्लेम झालाय का? असेल तर मला सांगा ना प्लीज। कशाला काय होईल? तुला आपलं उगीच काहीतरी वाटत राहतं। काकू काकू, तुम्ही खोटं बोलताय मला माहिती आहे। तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सांगावंच लागेल। अरे काय सांगू? सांगण्यासारखं नाहीये ते। मलाही काकू, तुम्ही मित्र मानता ना मला? काकू तुमची अशी अवस्था बघवत नाहीये म्हणून विचारतोय तुम्हाला। काकू काही प्रॉब्लेम असेल तर सांगा ना, मी सॉल्व्ह करतो। काय झालंय? काही नाही झालंय, मला उशीर होतोय, जाऊ दे मला। काकू होऊ दे तुम्हाला उशीर, पण तुम्ही सांगितल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये। काकू काय ऐकायचंय तुला? काय ऐकायचंय सांग ना। माझी कशी कोंडी होते ते ऐकायचंय? ऐकायचंय तुला? बाईक श्रीनिवासची नोकरी गेली आहे, नोकरी गेली आहे, नोकरी गेली आहे। कळतंय तुला? ऐकलं? खुश? कुणालाही सांगितलं नाहीये ते। मला पण चुकून कळलं ते। रोज कामावर जायचं म्हणून बाहेर पडतायत ते। रोज या हाताने त्यांना जेवणाचा डबा करून देते मी। दुसरी नोकरी नाही करत आहेत ते, पण त्यांना माहितीये ना आम्ही सगळे त्यांच्यावर अवलंबून आहोत। त्यांच्या नोकरीवर आमची भिस्त आहे ना, म्हणून पुन्हा एकदा नव्याने पैसे कमवायला बाहेर पडले आहेत ते काय करतात माहितीये तुला? रिक्षा चालवतात। सिद्धूने ज्या वयात रिटायरमेंट घ्यायची माणसाने त्या वयात ते या रणरणत्या उन्हात रक्ताचं पाणी करतात माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी। मला तर काहीच मदत करता येत नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।